तर नक्कीच माळेगाव संघाला 2 रन फायनलाइज केले जातील. 12 प्लेयर मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले होते. तर चला सामन्याला सुरुवात करा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. नवीन सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस येऊन बोललाय. एका साइडनं टीम मालेगाव त्यांच्या विरुद्ध टीम ब्रदर स्पोर्ट धोत्रे. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. छोटू आणि कारतूस. जितेश आणि निलेश. जितेश छोटू. यावेळेस मात्र पहिलाच बॉल. बाप्पा फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग बेडूक चाफी आणि कॅप्टन त्याच्यावरी. कॅप्टन त्याच्यावरी. त्याच्यावर ताव काढी. भयानक कार्यक्रम आज. परत लय ठिकाणी सांगा अंपायरगिरी झाली. मॅच जिंकल्या. आज कसा काय भोतरा फाटला. राजेंद्र भोईर ज्यांना सातत्याने आपण पंचांच्या भूमिकेत मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहतोय. आज त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध झाली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. उलीच करगोटा लावून जर मोकार सरकते. जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एस निश्चित हरकत नाहीये. नाही बरोबर आहे. ते 2 लाख पण द्यायला तयार आहेत. फक्त तयार होऊन दे. जाऊया. गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्क होती तयार. तिसरा चेंडू घेऊन अमोल तयार. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल निलेश. हलक्या हाताने बॉल दाबला. बास काय झालं त्याने. चालसा वास कडला का काय झालं. वासा वासा बाप्पा. अरे बाप्पा. अरे बाप्पा. ए बाप्पा. ए बाप्पा काय झाला. शेम कार्यक्रम झाला. अये बॉल दाबतो आणि मला वाटतं इथे धावा येतील 3 आणि 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल मात्र 4 वरती जाऊन पोहोचली. सकाराम आजारी झाला. तुकारामला सलाईन लावली आणि कांतारामला इंजेक्शन मारली. असा कार्यक्रम झाला मैदानाच्या आतमध्ये. आता येणारा चेंडू स्ट्राईक एंड पुन्हा एकदा छोटू छोटू पिस्तूल जितेश. तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा अमोल. ठाकून ठोकून अमोल आणि निश्चित आपण पाहतोय जितेश स्ट्राईक एंड वरती. काय जाणत आहे. पोरा सोरा उभा वारा. मोठे घरचा पोकळ वासा. वारा शिरा बसा बसा कारतूस ढूस डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहतोय जितेशला आपण जर पाहिलं तर मोजून 3.5 सव्वा 3 फूट उंची आणि मोजून 47 ते 48 किलो बारदान. ओके मॅम थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो अमोल. स्ट्राईक एंड जितेश. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील. बाप्पा पार निकाल केला. तात्या मामा काका आरडत रेखा चोळीत मळीत बेकार षटकार. एक काम करा. लिंबा आनंद यांचा उतारा करून टिका सगळ्यांचा. आख्यांना हिरणी आणि खैस एकदाच लिपडला. आता शांताबाईला सगळ्या पकडण्याचा फुकाट डाय पाय 3 चोचा भेटतील. खेळाडू कक्षामध्ये शांतता राखा याची नोंद घ्या. टाळ्या जरूर वाजवा परंतु आवाज देऊ शकत नाहीये. काय सांगायचं आहे. तो मेड इन चायना सारखा आहे. वाजला तर फटकन नाही तर फुसकन. इथे जाऊया. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. इथे संघाची टोटल मात्र धावफलकावरती 10 धावा. टीम ब्रदर स्पोर्ट धोत्रे टीमच्या. यावेळी समोरच्या दिशेला खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तो परत काय जाण्याचा गाड्याचा इंचानच मोकार आवरेज पुलियास.
एकंदरीत आपण सांगतो गडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल, मोकार सुसाट, डबल टिबल टॉप हो गाडी पळाली, 1 रन कंप्लीट घेतली. 11 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 11 धाबा. आणि काय सांगायचं आहे, छोटूला जीवदान भेटला आता वाटत काय सांगायचं आहे, म्हणजे ती एक म्हण आहे नाही का, आम्ही नाही कधी करत राजकारण, होते गचकरण. चला यस, ही बघा ही कोरी करकरीत गाडी आहे का. अजून काय सांगायचं, सर्व्हिसिंग झालं नाही, खवाटा आल्या खवाटा निघणार सुरुवात. राजेश भोईर सर आणि त्यांचा मुलगा दोन्ही अगदी आपण पाहतोय. सर तुमच्या वयात येता तुमच्यापेक्षा जरा बारदान जास्तच होईल का, एकदम जरूर अगदी आपण पाहतोय. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. आणि विनंती असेल टीम धोत्रे अ टीमचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा. धोत्रे अ टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. स्वप्नील तयार. कन्यादान करस महंग महंग आत्महंग पुराणात्मक, डोळ्याला पाणी लावा. नसयात मिरचा होता. इथे पहिला चेंडू खराब आला, वाईट एक्स्ट्राची धाव. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे. आणि यास 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 ओ यू टी गॉड विकेट. फलंदाज होतोय बाद, छोटू फलंदाज बाद. काय करता, जाता का जाऊ मा, काय सांगायचं आहे. यावेळेस हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल. ब्रदर स्पोर्ट धोत्रे तुमचे 12 खेळाडू उद्यापासून खारीक बिरीक लावा, काहीतरी कन्हत आवाज सांगतो, कन्हत नाव सांगतो. गोलंदाज तयार. आणि इथे पहिलाच बॉल, त्यावरती मोठा फटका, स्वतः गोलंदाज बॉल खाली, डाऊन द ग्राउंड, नो हलिंग नो डुलिंग, जागीत पंपंकरिंग, फलंदाज बाद. 2 लाखाचा मानकरी का हेच का ते. जोड द्या जोड द्या जोड द्या, यांना जोड द्या. काय सांगायचं आहे, बस झाला. हीच घरपट्टी माझ्या परत आली ती 26 तर ना सांगू. अरे 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 ते कडीत पडेल तो, नको झालाय बाबा. हे सुमडेत कोंबडी मारायला लागले. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला किरण. तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू थोडंसं जर पाहिलं तर निश्चित सातत्यानं अवघड चेंडू ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. स्वप्नील तयार. स्ट्राईक एंडवरती किरणला आपण पाहू शकाल. रट्टा मारला, मजबूत मारला, त्याचा काय बॅट्समन खालच्या आल्याचा गडी डॅमेज व्हायची बारी. आणि इथे मात्र निश्चित आपण पाहिला एक धाव वेगानं कंप्लीट झाली गेली. एका धावेच्या मदतीनं आता मात्र संघाची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळेल 13 धावा. स्ट्राईक एंडवरती सकाळ आलेला पाहुणा अजून आहे, पाहावं लागेल. यास निश्चित हलक्या हाताने दाबला, यास बारीक बास, याला सांगता फिल्डर. वाकट्या खाव, ढोंबेली खाव, रस्सा श्यम, वास श्यम. इथे मात्र निश्चित एक सिंगल आली गेली. नवीन भरनाट टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, टीम मालेगाव टीमच्या. आणि इथे मात्र एका सिंगलच्या साह्यानं
आता मात्र 14 धावा फलकावरती सोडल्या गेल्यात ब्रदर स्पोर्ट धोत्रे टीमच्या फलकावरती. पुन्हा एकदा पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये चाललेले हे घमासन युद्ध. इथे मात्र कमालीचा चेंडू. हो गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी पोड्या बॉल, ठुसठुशीत. इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठणठण करत असताना पाहायला मिळालाय. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. धावा येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. हलक्या हाताने दाबा देवदाचं काय सांगायचं आहे. आज गावात हळदी पण या इकडे वरात हिंडत्या काय रे. नाही त्या जमल तसाच. त्यांना काय सांगायचं आहे. कंचे पण साईडनं जोड द्या, फक्त जोड द्या. काय सांगायचं आहे. 2 बोकडे 2 बादल्या आणि तब्बल 2 लाख, परंतु जोड मिळणार का. चला तिसरा गोलंदाज अगदी लगेच या गोलंदाजी ट्रॅक वरती. महत्वपूर्ण ही लढत आणि या लढतीमध्ये आतापर्यंत धावा फलकावरती आहेत 14-2 षटकांचा अर्थात आपण पाहू शकाल. 12 चेंडूचा खेळ झाला गेला. गाडी पंक्चर झाली का रे. मोठा खेळा काय झाला. खेळा गेला का काय झाला. स्टेपनी मात्र आता कामी आली म्हणून स्टेपनी देताना काही जरा चांगलीच द्या स्टेपनी. यावेळेस स्वतः राजेंद्र भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी निलेश आहे स्ट्राईक इन वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती राजेंद्र भोईर. अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो गाजवले गेलेत. यावेळेस कशा प्रकारची हा ट्रॅकर चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक दूर बरा आहे. बॉल मागे धावतोय. बघता बघता बॉल मात्र यावेळेस बाउंड्री लाईनच्या पार होत असताना इथे मात्र पाहायला मिळाला. आणि इथे निलेशच्या बाट मधनं राजेश स्वागत केलं चौकारानं. हे 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 18 धावा फलकावरती. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. स्ट्राईक एन होते निलेश. त्याच्या बाट मध्ये चौकार पाहिला. यावेळेस देखील हो इथे घडलं काय. अजून एक मोठा फटका. काय सांगायचं आहे. मोठो आणि पतलू मजबूत जाडा जुडा घट्टा गुट्टा बॉलर पण तेवढी हवा कडाय घेतली बाबा. हे बारीक 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 नाही तर तोही चांगला खरपूस आहे का. पार खारपून खुरपून निपटून मारायला लागला गडी. बॉल पार ग्राउंड सोडून सोळीत मळीत पळायला लागला. आरडत रेखत कणत पार कुतळत लय भयानक कार्यक्रम. एकंदरीत आता मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. 2 मोठाले फटके तर पाहायला मिळाले. धावा फलकावरती जमा झाल्यात 22 धावा. षटक क्रमांक 3 जो मात्र प्रगतीपथावरती असताना यावेळेस आंधळी शॉट. भास काय रे. काय सांगायचं आहे. लय भयानक. 5ला 1 10ला 3 चकबार चकबार चकबार. शम कार्यक्रम झाला. स्टेपनी नेली पण ती पण पंक्चर झाली. काय सांगायचं आहे. आतला टायर गोलटा झाला. त्याला खिळा गेला. याला नेला याचा डायरेक्ट मडा चुकूच गेली डायरेक्ट ठोस. भयानक कार्यक्रम. एक कॅच सोडल्या कमरेचा म्हणी त्याला ढिला झाला. तो कमर हात देऊन राहिला. पाहावं लागेल पुन्हा एकदा. आता जीवदान तर मिळालंय निलेशला. किरण तवा असतं मा तुला कुण नेत नाही. तवा असतं जोड भेटत नाही. काय सांगायचं आहे. इथे मात्र जरूर अखूट टप्प्याचा चेंडू. गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी तर चांगली होताना पाहायला मिळाली. तो आता पाहावं लागेल. लागोपाठचे 2 चौकार आल्यानंतर इथे ओहो केसून मारलाय. ओहो बेकार. याचाय बरं आहे का. मी नाही त्यातली न कडी लावा आतली. टक 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 टक. 2 बॉला उघड्या शेंडी फोडली. मग सांगा किचन मध्ये काय जमना बाबा. किचन मध्ये सांगनिसता कांजीच येतो. हॉल मध्ये जाऊ द्या. स्टेप आउट करून आपण हा तो रट्टा मारितो. हा तू त्याच कर. तू त्याच कर. काय सांगायचं आहे. हिंडा जाऊ दे तिकडे. आणि शेमाळा जाऊन या. जरूर अगदी आपण पाहू शकाल. षटकार आला 29 धावा. पुढे येऊन फटका सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हो बॉल मागे येतोय. एक धाव तर वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न.
आणि बघता बघता इथे मात्र या होतील 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 3. अशा धावा आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे उमरोली आणि त्यांच्याच विरोधात भडवळ. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमरोली हा संघ देखील अनेक स्पर्धा नाईटच्या गाजवल्यात. काय सांगायचं, अनेक पैटाव बेकार त्या गुलाल घेऊन आला. आज काय करता आणि काय नाही बाबा, पाहावं लागेल. वेदांत काय सांगायचं आहे, आदत आहे ना, बेकार गड्याला झुपलाय. अतिशय खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल वेदांत खऱ्या अर्थाने लेदर बॉल क्रिकेट मध्ये ज्याचा सराव भरपूर आहे. आज टेनिस बॉल मध्ये अरे तोय का ना मारे, त्याला बारीक बारीक पोर भेटला, त्या नाही घेतली, छानच मार आहे मोठे बॉलरला म्हणजे डोस. आणि काय झालं, बारीक पोर आले आल्या तमाना येरली, काय झालं नको झाले, आली गंगा हात धुवून जाऊ द्या. चांगला फटका, त्याला माहित आहे मटाला बॉलर गंडायचा, मला बारीकच पोरा जाऊ दे, पर्याय नाही. परंतु निश्चित एक एंग आणि उभारता सितारा आहे मालेगाव टीमचा. परंतु या वयामध्ये लेदर बॉल खेळणं आणि टेनिस बॉल खेळणं, दोन चेंडूवरती क्रिकेट खेळणं यामधला भरपूर फरक आज खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. वेदांत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. या बैठकीला खूप टप्प्याचा थोडीशी गती कमी पाहायला मिळाली आणि बॉल मात्र निघून चालला पुन्हा एकदा सीमापार. आता यावेळेस मात्र कमबॅक मिळवण्याचं काम केलं जातं वेदांच्या माध्यमातून, कारण की दोन चेंडूवरती दोन मोठाले फटके खेळल्यानंतर इथे कमबॅक राजेंद्र भोईर यांचा कानमंत्र, त्यांचा अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आज वेदांतला देत असताना पाहायला मिळत आहेत. इथे थोडीशी गती कमी वापरली, संधी उपलब्ध करून दिली वेदांतनं. विकेट किपर बॉल खाली आलाय डाऊन द ग्राउंड. दोन चेंडूवरती लेंथ सापडली नव्हती वेदांतला, परंतु त्यानंतर मिळालेलं मार्गदर्शनानं कानमंत्र राजेंद्र भोईर यांचं आणि इथे मात्र यशाला पोहोचलं. अखेर विकेट फलंदाज निलेश होईल बाद. अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि आज जेला जेला किरण सांगतो बारीक फोर आहे, छानच आहे, आताच रन करायला बघ. हा नाही त्याला चढे हरभऱ्या झाडावर पार.
42 धावा इथे धावफलकावरती बनवल्या गेलेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी आता मात्र 43 धावांची गरज. 43 धावा बनवायच्या तोपर्यंत उमरोली टीमचे कर्णधार आणि टीम बडवळ टीमचे कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. बडवळ टीमचे कर्णधार आलेत का? या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉक्स मध्ये तिथे आपण टॉस करत आहोत. एका साइडला टीम बडवळ आणि त्यांच्या विरुद्ध टीम उमरोली. चला फलंदाज पाठवा लगेच. चला बडवळ बी टीमचे कर्णधार आणि टीम उमरोली टीमचे कर्णधार लगेच आमचे मान्यवर टॉस साठी तिथे येऊन रिटर्न गेले. जोपर्यंत मान्यवर तिथे पोहोचले नव्हते तोपर्यंत तुम्ही तिथे होता. मान्यवर तिथे पोहोचले ना तुम्ही गायब झाले. चला बडवळ बी टीमचे कर्णधार उपस्थित होत आहेत आणि उमरोली टीमचे कर्णधार देखील उपस्थित होत आहेत. चला टॉस करून घ्या. राजन आणि राजेंद्र भोईर. हॅलो हॅलो काय सांगायचं तरी मला सांगा वस्तू इकडे आहे तुमची स्टेपनी काय झोपली का नाही? सपनात पावसाळ्यात आहे का काय होते? मला सांगा अजून एक डुप्लिकेट आहे का काय झालं? त्यामुळे मानवी दिला ठोकून त्याच. राजन आणि अमोल काय बॉलिंग त्याला घालवायच्या खवाटातून इथं म्हणजे जे आता चान्स आहे. उमरोली ऑन द टॉस. डिसिजन पेंडिंग. काय सांगायचं आहे?
फक्त मॅच समाप्त होण्या अगोदर मित्रांनो कळवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या टीमला इथे हो पहिला बॉल बेकार, खवा वर करून निकाल केला तात्या मामा काका अर्ध्यात बेकार, चोळीत मळीत बेकार. आवडे दुर्षटकार मारले तर मला वाटत इंटरव्ह्यू जास्त जी लागा निकाल बॉल खपवायचा. पहिलाच बॉल त्याला रेमट्या धोदायला आला का चांगला कुईलू तुनूच आला का येरा आधी लागून दे खाजावून दे फार दरदरा परपरा. निलेश ज्या फलंदाजाला जीवदान मिळालं होतं त्यानंतर त्यांची बॅटिंग दाखवली होती तो छोटू हलक्या हाताने दाबून मारण्याचा प्रयत्न. बास अग पोरीतून सपनात येणं आणि 7-8 निबार कानफटात येणं काय सांगायचं आहे, दुसरा उपाय नाही. अवडी बारीक कॅच सोडणं म्हणजे काय सांगायचं आहे, इंगळात उडी घालवणं. इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल जीवदान दिलं आपण, पण काय सांगायचं आहे धोत्र्यावाल्या विचार केला तर काय ते आहे पहिलेच गड्याचे जीवदान दिला तर आपणही द्याव म्हणजे धोकाच नाही. हा बोला गेल हा या बघा गण्याचा धंदकेचा बघा लोकांच्या घरपट्ट्या पाडायच्या म्हणजे आपलं तेव्हा झाकून ना दुसऱ्याचा पाव वाकून श्रम कार्यक्रम खरं. आता थोडस फोंबल झाला हरकत नाहीये, तोपर्यंत मात्र धावफलकावरती एका धावेनं धावफलक मात्र थोडस बदलताना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतो निश्चित काहीतरी कान मंत्र दिला, काली काली महाकाली उठला शेंडी लावा खाली. इथे मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवडी तयार होईल, स्ट्रायकेनवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आलं, पंचाने ती अपील उचलून धरली. अरे हे निकाल एकमेकाची छाती खोंबळतील काय सांगायचं आहे. नको झाले तर 2 दिवसाचा आनंद होणार आणि इथे मात्र निश्चित विकेट. पहा साठी आपण पंच निर्णय देतील तो मात्र मान्य करावा लागेल. आपल्याकडे अल्ट्रा नाही आहे तर जेणेकरून तुम्हाला तो डिसिजन आपण देऊ शकाल. रिव्ह्यू नाही मिळणार कारण की रिव्ह्यू साठी अल्ट्रा नाही आहे आपल्याकडे. होता काल परत होता आमच्या 70 बायना नेला आणि कुणका सकाळच खोंबून आणला सांगा छेचून टिकला का काय केला. स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. निलेशने मात्र इथे यावेळेस चांगली कामगिरी केली. आता येणारा बॉल पुन्हा एकदा आवाज दे काय सांगायचं आहे नको झाली जरा मॅची खेळते त्या मोगरेजला आणि बॉल दिला मेसकर वाड्याचे वरून तरी सांगतो आवाज दे. यात कान कोठून साफ करून आणला आणि कोठून नाही टावा आणि तो बिनजोडचाच मानकरी आहे वाटतो अजून बिनजोड राहिला तो पाहावं लागेल. जोड काय मिळेना मिळेल घाबरू नका. निलेश तयार होतो गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 60 रुपये लक्ष्मी सेल लागोपाठचा दुसरा वाईट. इथे खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गण्या काय झालं नेमका बॉलर ना काय केलं आणि काय नाही भयानक कार्यक्रम काशी केली वनवाशी केली. बॉलरच्या नशिबात कशी काय 7.5 आली. तो मापा जेवून अख्खा ग्राउंड याला खणून टिकला पण माप काय नीट भेटेना त्याला. आता पाहू लागेल पुन्हा एकदा निलेश तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल पंचांकडे लाऊड अपील. इथे मात्र
धावाची देखील संधी होती, जमली नाही. या बघता बघता लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव फलकावरती ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीनं 11 धावा धाव फलकावरती. 11 धावा ठासून ठोसून कुसून घेतल्यात. अजून मोकार रट्ट मारायला लागतील. पार बॉल तिथे खांडीला फांडीला पाठवायला लागेल तेव्हा कार्यक्रम जमल, नाही तर काय सांगायचं आहे. मोकार कणा येतील, पाहावं लागेल. आता निलेश मोठाला पटक्यांची गरज आहे. म्हणलं मोठं आव्हान, टार्गेट तुम्हाला पार करायचंय तर तुम्हाला त्या प्रकारची काय सांगायचं आहे. धोत्र्यावाला तुम्ही बॉल हुकलं तरी आरडायलाच कसर करू नका. काय सांगायचं आहे, दमूच खाऊ नका. आमचा हंपर इकडे पाव किलो बोजा देखून तुम्ही अपील करता का? काय काय सांगायचं आहे. त्या दिसात तसा, पण त्या तसा नाही, त्याला भयानक वस्तू आहे. ठरला 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 12. अठरा चेंडू आणि 18 चेंडू 31 धावेची गरज आहे. 18 चेंडू राहून दे ना, आपला 2 लाख सदर त्यालाच खपून दे ना तिकडे. तू आणून घेतलाय, नको बाबा, चानची आलंय. इथे गोलंदाज हर्षद षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी हर्षद आला गेलाय. हर्षद चांगला तर काय झालं, मिस्टर टिचकुले म्हणजे हर्षद. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला हर्षद गोलंदाजी मार्कोजी तयार. इथे संधी उपलब्ध झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल. मिस्टर टिचकुले ऑन फायर. इथे विकेट. बॉलर आता गडी नंदरून बॉलिंग कर. इकडे इकडे, हा यो इकडून आला यो. बाप्पा काय सांगायचं, ते तुमची बारीक बारीक पोर आल त्या मोकार धुईला. आता कसा गडी गेलाय मजबूत. हर्षदला मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी करत असताना चांगली सफलता मिळवली आहे, परंतु संघाचा यावेळेस हुकमी एक्का राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनेक स्पर्धा, अनेक मॅचेस या खेळाडूंना मालेगाव टीम साठी, मालेगाव गावासाठी कमालीचा खेळ ज्यांना आतापर्यंत क्रिकेटमध्ये खेळलाय, आज आणि आता या सामन्यामध्ये तोच राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग वरती. चला नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला मंडपात घेऊन येणे. हाफ टॅकर चेंडू समोरच्या दिशेला खाली क्षेत्र शोधलं होतं. क्षेत्रच्या बॉल पर्यंत पोहोचला. एकदा तर वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. तू मै इथे मात्र निश्चित शांतबाई कांताबाई सकोबाई तकोबाई यास एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल आपल्याला 13 या धाव संख्येवर जाऊन पोहोचते. पाहावं लागेल वर्गणी चालू आहे का काय. यस, पारंपरिक निर्णय स्वीकारलाय. अर्थात आहेर केल्यानंतर जाडे जाऊन पंक्तीला बसणे, टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणे, हा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय उमरोली टीमने घेतलेला निर्णय आहे. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गेले ते म्हणजे भडवळ बी टीमला. इथे आपण पाहू शकाल SBCC उमरोली हा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये समोरच्या दिशेला पुन्हा एकदा पंच केला. हलक्यात दाबलाय, कुतेलाय, फिल्डर आलाय. याज मिस्टर गणिया लाईव्ह भयानक कारतूस आहे ती. यास जॉकी गणेश म्हटला तर काय सांगायचं आहे. कंच पण देशात राहू. ती पॅन्ट अजून वरते ढोपण्यापर्यंत जाऊ दे. काय झालंय सोडा खाली. यास पंक्चर गडिया जर असा हरकत नाहीये. भास
काय रे जंगली रमी प्याव ना महाराज. श्याम कार्यक्रम झाला. वाईट +4 अशा धावा मिळतील 5 आणि आता मात्र 5 धावेच्या मदतीनं 20 धावा. ओहो धाबा कुठेतरी जर पाहिला तर कमी होत्या, पण अशा खराब गोलंदाजीवरती त्या धावा फेडाव्या लागतील यात शंका नाही. चला जास्तचा वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडस सहकार्य करा वेळेअभावी. अजून भरपूर सामने आयोजकांना पहा मित्रांनो. रोज संपूर्ण नाईट जागणं, पुन्हा एकदा दिवसा खेळपट्टीची मरमपट्टी करणं, पुन्हा एकदा त्या रात्रीला सुरुवात करणं, त्यासाठी खऱ्या अर्थाने आयोजकांना थोडी तरी झोप मिळायला हवी. त्यासाठी आपण देखील थोडस सहकार्य करा. काय सांगायचं आहे, श्रम कार्यक्रम झाला बाबा, ह्यो मागाय आला दा, भयानक कार्यक्रम झाला. लगीन जमवाय गेला तर काय सांगायचं, दायली चकणी पण लग्नाला उभी केली. बैरी श्रम कार्यक्रम झाला. चिकनी चकणी बैरी यातला फरकच काय कळला नाही. इथे पंचाने हा डाट चेंडू घोषित केलाय. एकंदरीत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. पाहावं लागेल. नाही तू प्रत्येक बॉलला त्या एक काम कर ना, त्याच्या अंगालाच उभा रे. बॉल टकून आला का तू त्याला सुधरवाय सुरुवात करा. काय जाण्याचं आहे, झेंडेवाले गाड्या सोडा, सोडा बाबा. काय झालं मग आता बॉल तो पक्कात बाहेर आला म्हणून कार्यक्रम झाला. तर आता काय त्याच्यापेक्षा भयानक कार्यक्रम. यो टाइम झाला म्हणजे काय, गरमायच्या दिवसात ब्लँकेटाच्या आत मोबाईल घेऊन चॅटिंग करून कोको 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 को करणं. श्रम कार्यक्रम तो गुदमारला तरी फरक नाही. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल गेला तरी तुम्ही फिल्डिंग लावा. व्हाईट बॉल गेला तर त्याचा कान फुकाया. यस जरूर. आता ते बॉलर टाइम वाचवायला लागला. तू सांगतो नको टाइम वाचू दे. जरूर चला जाऊया. जे आता आपण मात्र टाइम खर्च करू शकत नाही याची नोंद घ्या. यावेळेस हो बेकार पर खुरपून खुरपून खुरप्या शॉट. हानग सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी, ना तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी बेकार. शेवटचे बॉल हो पार काय जाणजा खारटून खुरटून मारला. संघाची धावसंख्या मात्र आता पुढे जाईल 25 धावा. विजयासाठी आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावेंची गरज आहे. काय जास्त होय तर माझ्या अगदी नसं ते येते तर माझं अगदी जास्त दे जरा. जाऊया. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. जितेश षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसरी साठी इथे रवाना झाली आणि बघता बघता इथे मात्र वेगानं गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल पुढे जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. 27 धावा धावफलकावरती. छोटू ज्याला आपण पाहतोय स्टेप आउट करून फटका सजवला, एक्झिक्यूट केलाय आणि बघता बघता चेंडू सीमारेषा जवळ जात असताना चेंडूला स्टॉप केलं गेलं. तोपर्यंत अवघी आणि अवघी एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडीशी पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश. ओहो इथे 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 नाही ना, तुला काय पाहिजे लॉलीपॉप का काय सांगायचंय. आंधळी शॉट काय सांगायचंय. फुलटॉस बॉल उदा रट्टा मारायचा, उदा जमला नाही. भयानक कार्यक्रम. त्याला वाटला मस्त काय सांगायचं आयटम चिकनाय, पण तो मुका या कुठे त्याला माहित आहे. जरूर आपण पाहिला फुलटॉस चेंडू, त्यावरती फायदा घेता आला नाही.
बस हा अजून जरा मटान आवाज काय आहे आरडून आरडून बॅट्समन गांगरायले आहे पार एकंदरीत अपील जरूर केली परंतु अपील मध्ये जल्लोष नव्हता परंतु इथे मात्र छोटा पॅकेज बडा धमाका लागला तर फटफट नाही तर काय सांगते ढूस झाला तर फुस जितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कुनी तयार यावेळेस मात्र हो काय फटका आहे फटक्यामध्ये ताकद नजाकत बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेनीला टार टीर वन बाउंस सीमा पार 4 चौकार जे पटकन जे यालाच आठवण झाली आहे काय झालं कोट 2 बॉल खाल्यावर आता बॅटीला ठोकल्या याय घेतला त्याला चढायला बत्तीस धावा धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 7 चेंडू 11 धावांची गरज आहे 7 बॉल 11 बनवायचे आहेत पाहावं लागेल 7 चेंडू 11 धावा एक मोठं समीकरण राहणार आहे दोन्ही टीम साठी त्याला वाटला एक रश्या मस्त पैकी तरी आली म्हणजे दुसरी वाटी टेस्ट आणि बेस्ट होई ही कारतूस बारीक निघाली पण लई रट्ट्यात डायरेक्ट डॉट बॉल कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे आता तुम्हाला 6 चेंडू 11 चं समीकरण इथे भोगावं लागणार आहे टीम मीटिंग घेऊच नका आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आहे आमच्यापर्यंत त्यामुळे टीम मीटिंग घेऊ नका आणि पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम्स तयार राहायचे षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी किरण आला गेलाय आता किरण कशा प्रकारची कामगिरी करणार हे मात्र पाहणं फार इम्पॉर्टंट राहील स्ट्राइक एंड वरती राजेंद्र भोईर 11 धाब्यांची गरज आहे बॉल शिल्लक आहे 6 किरण गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे मात्र गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेनी फोड्या बॉल टोस्ट डॉट बॉल पहिला चेंडू जर इथे डॉट आला गेलाय शेवटचे 5 बॉल 11 ची गरज आहे 5 चेंडू 11 धावा ह्या बनवायच्या आहेत मालेगाव टीम साठी आणि ते 11 धावा रोखायचे टीम रदरफोर्ड धोत्रे टीम साठी पुन्हा एकदा किरण तयार इथे मात्र राजेंद्र भोईर ब्रँड इज ब्रँड इथे मात्र मालेगाव टीमची ओळख करून देत असताना ठोकलाय हा खतरनाक षटकार जाऊन ये तू अजून 1-2 अडचून ये इथे पाहावं लागेल आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 4 आणि धाव्यांची गरज आहे 5 4 चेंडू 5 धावा काय सांगायचं जसा रट्टा मारल्याबरोबर डायरेक्ट किरणचा कमरेचा मणीच हलायला लागला बार आबाळ झाली बार ठोसा मारल्या गडी मात्र खोशाला गेला लागला परत टांग टिंगा डिंगा डिंगा डांग डिंग डिंगा डिंगा अजून एक आणि इथे मॅच केले राजेंद्र भोईर ब्रँड इज ब्रँड कंप्लीट बेकार मोकार अर्धात रेखात षटकार काय सांगायचं तुम्ही आवाजच देता तेवढं ना इलाज आरडायला लागत पार घशाची चालती पार बाहेर याची बारी मग